ठिकाणी पंढरपूर शहरातील आमच्या अहिल्याबाईंच्या लेकी, आमच्या सर्व जागरूक भगिनी या ठिकाणी आमच्या सहाही उपोषणकर्त्या भावांना बळ देण्यासाठी, या आंदोलनाला बळ देण्यासाठी एक रॅली काढून या ठिकाणी आल्या। ताई, तुमच्या सर्वांचं मनापासून आभार। काल दुपारपासून जसे लोक यायला लागले ती एनर्जी एक आमच्यामध्ये आली होती। आमचे चेहरे कोणी म्हणाल की पहिला दिवस आमचा उपोषणाचा आहे आणि आज दिवसभरामध्ये आमची एनर्जी वाढली होती आणि संध्याकाळी आपल्या येण्यानं ही एनर्जी कितीतरी पटीनं वाढली। मला असं वाटतं आता की हा आमच्या उपोषणाचा पहिला दिवस सुरू झाला काय। आणि निश्चितपणे आपल्या सर्वांची उपस्थिती या मंडपामध्ये असली हीच आमची ऊर्जा आहे। असंच आपण सर्व लोक या आंदोलनाला बळ देण्याचं काम करा। आम्ही प्रामाणिकपणे प्राणांतिक उपोषणाला या ठिकाणी बसलोय। निश्चितच धनगर जमातीच्या इतिहासात आतापर्यंत 78 वर्षात जो संघर्ष झाला, या संघर्षाला यश मिळण्याच्या दिशेनं आपली 100% वाटचाल आहे याची आम्ही तुम्हाला खात्री देतो। आणि परत एकदा आपण समाजाच्या प्रेमापोटी, आमच्या सर्वांच्या आरोग्याच्या काळजीपोटी या ठिकाणी आम्हाला बळ देण्यासाठी आलात। आपले कोटी कोटी आभार। पंढरपूर शहरातील या आमच्या सगळ्या माय माऊल्या या ठिकाणी आमची ताकद, आमची ऊर्जा वाढवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। गेल्या 4 दिवसापूर्वी अशी पोटात भूक लागायची, आत गळून गेल्यासारखं वाटायचं, परंतु आणि आज आमची भूक, आमची ताण पूर्ण पळून गेलेली आहे। आता या ठिकाणाहून धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट घेऊन आम्ही उठणार आहे, अन्यथा आमची राख तुमच्या सगळ्या माय मावल्यांच्या साक्षीने सांगतो, आमची 6 जणांची राख या चंद्रभागेच्या पात्रामध्ये विलीन होईल। या माय मावल्याने इतकी ऊर्जा आज पंढरपूर शहरात आपली सगळी कामं, आपलं सगळं हे सोडून तुम्ही या ठिकाणी आलात, एक संघटित शक्ती दाखवत, त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो। आमच्या प्राध्यापक दुर्गाते ताईंना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। वाडी वस्तीवरती दऱ्याखोऱ्यामध्ये किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये जिथं जिथं माझा समाज बांधव आहे त्या समाज बांधवाला कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या या संघर्ष योद्ध्याला बळ दिलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे। हे संघर्ष योद्धे दुसऱ्या कुणासाठी लढत नाही, कारण ते आपल्या समाजासाठीच लढतात आणि आपल्याला आपल्या समाजाच्या चौघांच्या